Mondays can really be stressful sometimes because we think that we have planned for the day, but in reality we haven't actually planned anything. आणि ते म्हणतातच ना, मंडे ब्लूज सगळ्यांनाच येतात. सो आय थिंक इट हिट्स एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल. आणि तुमचाही जर मंडे स्ट्रेसफुल गेला असेल तर मी काही टिप्स देते ज्याच्याने तुम्ही तुमचा डे रिसेट करू शकता. फर्स्ट वन, डूडलिंग और पेंटिंग. कॅनव्हासवरती रॅन्डम लाईन्स और शेप्स ड्रॉ केल्याने, ऑर एल्स यू कॅन ऑल्सो यूज मंडला आर्ट. देर आर मेनी डिफरंट बुक्स ऑन ॲमेझॉन ज्याच्याने तुमचा स्ट्रेस रिलीज होण्यात तुम्हाला मदत होऊ शकते. जी काय बॅड एनर्जी ऑर एल्स जी काही इरिटेटेड एनर्जी असते ती त्या लाईन्स थ्रू बाहेर पडते आणि तुम्हाला रिलॅक्स असं फील होतं. जसं की मला आता रिलॅक्स फील होणार आहे हा चहा प्यायल्याने. म्हणजे नवरा खूप मस्त चहा करतो बरं का. सेकंड, समटाईम्स नॉट ओनली द बॅड और ओव्हरवेल्मिंग फिलिंग्स जे असतात तुमच्या त्या जर्नलिंग करून बाहेर निघतात, बट ऑल्सो देर आर हॅपी थॉट्स और गुड थॉट्स दॅट नीड्स टू बी रिटन डाऊन. कसं असतं ना, कधी कधी दिवसभराच्या कामामध्ये आपण खूप बिझी असतो, नाहीतरी दिवसभराच्या आपण आपल्याच व्यापात असतो, आणि जर त्यामध्ये आपल्याला एखादी छान न्यूज मिळाली आहे, नाहीतर आपल्यासोबत एक खूप छान गोष्ट घडली आहे, तर ती एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याकडे वेळ मिळत नाही. आपण काय करतो, ओके मस्त झालं असं म्हणून आपण सोडून देतो. पण ती जी एनर्जी असते, हॅपी एनर्जी, ते जे तुमचे हॅपी हॉर्मोन्स असतात, त्यांनाही कुठेतरी एक्सप्रेस व्हायला जागा हवी असते. अँड आय थिंक समटाईम्स जर्नलिंग दोज थॉट्स और expressing those thoughts on a paper can help you release your stress in a good manner as well. This is a good stress that you can release by writing or journaling every single night before going to bed. थर्ड वन माझं पर्सनल फेवरेट आहे. दॅट मीन्स समटाईम्स माझाही दिवस स्ट्रेसमध्ये गेला की मला काहीतरी चेंज लागतं लाईफमध्ये, पण मला एक्झॅक्टली माहीत नसतं की काय चेंज हवा आहे. फॉर हिटिंग द बेड आय चेंज द बेडशीट्स. समटाईम्स अ टीनी टायनी चेंज कॅन ऑल्सो लिफ्ट युअर मूड. करून हे नक्की करून बघा, झोपही शांत लागेल आणि तुमचा स्ट्रेसही रिलीज होईल. आय होप दिस व्हिडिओ हेल्प यू. सी यू इन द नेक्स्ट वन. बी काइंड. बाय.